श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, संसार म्हणजे प्रेमाचं, संयमाचं आणि समजुतीचं नाजूक विणकाम असतं. नातं म्हणजे एक न दिसणारं पण जाणवणारं घर असतं. श्रोतेहो, संसार हा एक टोकदार शब्द नव्हे, तर तो आहे गंधहीन सुगंधासारखा, ज्याला स्पर्श करता येत नाही, पण जो मनाच्या खोल गाभाऱ्यात दरवळत राहत असतो. श्रोतेहो, नवरा बायको ही फक्त दोन माणसं नसतात, तर ती असतात दोन मनांचे, दोन स्वभावांचे, दोन स्वप्नांचे, दोन चुकांचे आणि दोन समजुतीचं एक सखोल मिश्रण, जिथं प्रेमाची भाषा शब्दांपेक्षा नजरेतून बोलली जाते आणि दुःखाच्या रात्रीला मिठी मारणाऱ्या शांततेचं नाव जोडीदार असतं. श्रोतेहो, कधी ती चिडते, कधी तो गप्प बसतो, कधी तो विसरतो, ती सगळं समजून घेत राहते. कधी दोघेही हरवतात, पण शेवटी ते एकमेकातच परत सापडतात. श्रोतेहो, संसारात सुख कधी मिठासारखं तोंडात विरघळतं, तर कधी तिखट शब्दांचा काटा घशात अडकतो. पण त्याहीपेक्षा मोठं असतं साथ ही भावना. श्रोतेहो, जी काही झालं तरी ती म्हणते, मी आहे ना, चल परत ये. श्रोतेहो, हे नातं बाहेरून जितकं साधं वाटतं ना, तितकंच ते आतून खोल गुंतागुंतीचं आणि अलवार असतं. श्रोतेहो, नाही म्हणायला हजारदा भांडणं होतात, पण झोपताना पांघरून एकच असतं. कारण श्रोतेहो, संसारात एकमेकांच्या चुका मोठ्या नसतात, तर सोबत नकोशी झाली की त्या चुकांची धार वाढते. नातं टिकतं जेव्हा दोघांपैकी एक माणूस मी म्हणणं हे थांबवून आपण म्हणायला सुरुवात करतो. तेव्हा कुठं खरंच संसाराला घर पण लाभतं. श्रोतेहो, घर म्हणजे छप्पर नव्हे, तर एकमेकांच्या कुशीत हरवलेली ती सलग जाणीव असते. तू असलास की सगळं आहे असं म्हणणारी. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. संसार गोड असतो जर दोघेही मी ऐवजी आपण म्हणायला लागले तर. म्हणून स्वतःपेक्षा नात्याला महत्त्व द्या. मी कमी आणि आपण अधिक. जेव्हा सगळं संपतं तेव्हा टोचणारे शब्द लक्षात राहतात. म्हणून शब्द हे जपून वापरा. रागात म्हटलेले शब्द कायम मनात राहतात. जपून बोला. नातं वाचवायचं असेल तर तू बदल म्हणण्याऐवजी आपण बदलू असं म्हणायला शिका. जबाबदारी एकतर्फी नव्हे, तर दोघांनी घ्यावी लागते. प्रेमावर डाग येत नाही, पण संशय मात्र पांढऱ्या वस्त्रावर काळा डाग ठरतो. संशय नात्याचं सगळ्यात मोठं भांडवल नष्ट करतं. विश्वास. शब्दांची धार आणि मौनाची शस्त्र दोन्ही नातं तोडू शकतात. वापर जपून करा. बोलताना शब्द जपून वापरा आणि न बोलणं टाळा. अधिकार प्रेमावर चालतो, पण प्रेम केवळ समजुतीवर चालतं. प्रेमावर हक्क न गाजवता समजुतीनं निभवावं लागतं. संसार म्हणजे एक रचना. त्यात नख लावलं की सगळं ढासळतं. नात्याला टोचू नका. जपलं पाहिजे काळजीपूर्वक. कधी कधी आपली चूक नसली तरी माफ करा, कारण नातं जास्त महत्वाचं आहे. स्वाभिमानापेक्षा नातं वाचवणं जास्त महत्वाचं असतं. तिसऱ्यांना बोलायचं कारणच देऊ नका. एवढं मजबूत ठेवा तुमचं नातं. एकमेकात इतकी घट्ट नाळ असावी की कोणालाही मध्ये बोलण्याची गरज पडू नये. कधी तुझं आणि कधी माझं म्हणणं थांबवा, कारण संसार फक्त आपला असतो. स्वार्थ टाळा. आपण ही वृत्ती टिकवते नातं.
चुकतो तो माणूसच, पण चुकणाऱ्याच्या पाठीवर प्रेमानं हात ठेवणारा माणूस मोठा. माफी ही केवळ देणाऱ्यालाच उंच करत नाही, तर नातंही उंचावतं. घर तुटतं तेव्हा भिंती पडत नाहीत, तर माणसांच्या मनातले आधार ढासळतात. संसार बाहेरून तसाच दिसतो, पण आतून तुटतो. संसाराचं खरं सौंदर्य हे फोटोंमध्ये नाही, तर रोजच्या घडामोडीमधल्या समजुतीत असतं. साधं जगणं पण एकमेकाची साथ, हाच खरा संसार असतो. नातं जपण्यासाठी कधी कधी बरोबर असूनही माफी मागावी लागते. प्रेमात खरं खोटं नव्हे, नातं वाचवणं महत्वाचं असतं. समाज काय म्हणेल यापेक्षा ती काय म्हणेल याची चिंता असणारा नवरा हा आदर्श असतो. प्राधान्य हे बाह्य लोकांना नव्हे, तर आपल्या लोकांना द्या. जरी प्रेम कमी वाटत असेल तरी तुटक वागणं हे नातं मोडून टाकतं. मूकपणा, दुर्लक्ष हे नात्याचे खरे शत्रू आहेत. माणूस दुसऱ्या कोणाकडे वळतो तेव्हा त्याला हवं असलेलं आपल्याकडून मिळालेलं नसतं, हे ध्यानात घ्या. त्यानं चूक केलीच, पण त्याआधी आपण काय कमी दिले हे सुद्धा बघा. नवरा बायको म्हणजे दोन माणसं नव्हे, तर एकमेकात विसर्जित झालेली दोन जीवांची संगती असते. एकमेकांची स्पर्धा नाही, तर समरसता हवी. चूक झाली किती कबूल करा, कारण अहंकाराने संसार जिंकता येत नाही. माफ कर म्हणणं म्हणजे हारलेलं नाही, तर नातं जिंकतं. सुख म्हणजे महागडी भेटवस्तू नाही, तर एकमेकांसाठी दिलेली वेळ आणि स्नेह असतो. खरं प्रेम दैनंदिन काळजीतून, सवयीतून दिसतं, गिफ्ट मधून नाही. सौंदर्य बदलतं, शरीर थकतं, पण प्रेम टिकतं. जर संवाद आणि विश्वास टिकला तर. शारीरिक आकर्षण क्षणिक, पण प्रेम आणि संवाद शाश्वत असतो. संसार हे एक मंदिर आहे, त्याला आधार देणारे देव हे नवरा बायको असतात. घराचा पाया नवरा बायको असतो. ते दोघे असले तरच घर टिकतं. सतत दुसऱ्याच्या चुका मोजत बसाल तर स्वतःच्या चुका विसराल आणि नातं हरवाल. चुका माफ करा. सतत दोष दाखवणं नात्याला अपमानित करतं. कधी कधी गैरसमज स्पष्ट न करता मोठ्या समजुतींचं बळी जातं. विचारलं नाही म्हणून गैरसमज होतो, ते स्पष्ट करा. नात्यातील गोडवा फक्त एकमेकांसाठी वेळ काढण्यात असतो. बिझी असाल तरी नात्याला वेळ दिला नाही तरी ते फिकट होतं. प्रपंचात पैसा कमी पडला तरी चालेल, पण विश्वास कधीही कमी पडू नका. आर्थिक अडचणी नात्याला मोडत नाहीत, पण संशय आणि अविश्वास हा मात्र मोडतो. संसाराचा रथ हा दोन चाकांवर चालतो, पण एक चाक वळलं की दुसरं थांबतं, रथ उलटतो. दोघांचाही समन्वय हा गरजेचा आहे. फक्त एकाचा प्रयत्न हा पुरेसा नसतो. तिसरी व्यक्ती दोषी असतेच, पण दरवाजा उघडून देणारा हा आपलाच असतो. आपल्याच दुर्लक्षपणामुळं इतर लोक नात्यात जागा घेतात. बायकोला ऐकणारा नवरा आणि नवऱ्याला समजून घेणारी बायको, एवढं सुखी संसाराचं गुपित आहे. दोघांमध्ये संवाद, समजूत आणि समर्पण असलं की संसार आपोआप गोड होतो. कधी कधी माफ केलंस का
या एका प्रश्नानं तुटलेला संसार परत विणता येतो. एक साधा प्रश्न, समजुतीची सुरुवात होऊ शकते. प्रत्येक भांडणानंतर बोलणं थांबतं आणि तेच नातं संपवण्याच्या वाटेवर नेतं. भांडणं झाली तरी संवाद सुरू ठेवा. मौन नात्याला फोडतं. माफ करणं हे कमजोरीचं लक्षण नसतं. ते नातं वाचवण्याची ताकद असते. क्षमाशीलतेत ताकद असते. अहंकारानं नाही तर प्रेमानं नातं टिकतं. तिसरी व्यक्ती नात्यात तेव्हाच येते जेव्हा दोघांपैकी एक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. तिसरा कोणीतरी तुमच्या संसारात पाऊल ठेवतो. याचा अर्थ तुमचं कोणीतरी भावनिकपणे दूर गेले. गैरहजेरी, दुर्लक्ष किंवा संवादाचा अभाव ही कारणं असतात.